हाय एव्हरीवन. तर आज आपण कलाकंदची रेसिपी बघणार आहोत. तर मी तुमच्यासाठी एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने कलाकंद घरी कसा बनवायचा ते तुमच्याशी शेअर करणार आहे. तर रक्षाबंधन जवळ येत आहे. तर रक्षाबंधनासाठी तुम्ही माझी रेसिपी फॉलो करून घरच्या घरी कलाकंद बनवू शकता. तुम्हाला आता बाहेरून आणण्याची काहीही गरज नाही. तर चला आपण रेसिपीसाठी सुरुवात करूया. तर मी त्यासाठी कलाकंद बनवण्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे व त्यामध्ये 500 ml म्हणजेच अर्धा लिटर इकडे गाईचं दूध घेतलेले आहे. तुम्ही इकडे तुम्हाला जे अवेलेबल असेल ते तुम्ही दूध इकडे वापरू शकता. असं नाही की फुल फॅटच पाहिजे असं काही नाही. नॉर्मल दूधही तुम्ही वापरू शकता. तर इकडे मी दूध बॉईल होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. दूध उकळत आहे तोपर्यंत इकडे मी 250 ग्रॅम इतका म्हणजे पावशर पनीर घेतलेला आहे आणि ते आपल्याला किसणीने किसून घ्यायचं आहे. आणि आपले पनीर किसेपर्यंत व्यवस्थित आपले दूध बॉईल झालेलं आहे आणि इकडं दूध बघू शकता थोडंसं आटलेलं आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला दूध आटवून घ्यायचं आहे व त्यानंतर त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे इकडे मी साखर टाकलेली आहे. तर इकडे साखर तुमच्या चवीनुसार तुम्ही घेऊ शकता. काय होतं ना, काहींना जास्त गोड आवडतं आणि काहींना जास्त कमी गोड आवडतं. तर तुम्ही तुमच्या चवीनुसार इकडे साखर ॲड करा आणि त्यानंतर मी इकडे 4-5 इलायची सोलून घेऊन याच्यामध्ये ॲड केलेली आहे. तर इकडे इलायची तुम्ही 4-5च ॲड करा, जास्तही नाही आणि कमीही नाही. तर इकडे आपले दूध व्यवस्थित 5 ते 7 मिनटं त्यानंतर उकळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इकडे रबडीच्या फॉर्ममध्ये बासुंदी आपण जशी बनवतो तसं दूध झालं की त्याच्यामध्ये आपल्याला हे आपण किसून घेतलेलं पनीर ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याला व्यवस्थित असं मीडियम फ्लेमवरतीच ठेवून व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. आणि इकडे बघू शकता आता दूध थोडंसं कमी झालेलं आहे. तर तुम्ही व्यवस्थित कलाकंद सेट करण्यासाठी तयार झालेलं आहे की नाही हे पाहण्यासाठी सेंटरला असं व्यवस्थित असं साईडला कलाकंद करून घ्यायचं आहे आणि दूध जर आतमध्ये येत असेल तर त्याला आणखी 5 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर इकडे आता व्यवस्थित आपला कलाकंद रेडी झालेला आहे. तर सेट करण्यासाठी गॅस बंद करून घ्यायचा आहे व त्यासाठी मी इकडं माझ्याकडे सेट करण्यासाठी काही नव्हतं. तर मी इकडे मध्ये असलेल्या चॉपिंग बोर्डवरच ते सेट करून घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे केक टेन वगैरे किंवा चौकोनी डब्बा असेल तर तुम्ही त्यामध्ये सेट करू शकता. तर इकडे व्यवस्थित असं आपल्याला ते मिश्रण सेट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 10 मिनटे बाजूला ठेवून त्याला रेस्टवर 10 मिनटं ठेवायचं आहे. थंड झालं की मग त्याचे असे चौकोनी असे मी बर्फीचा आकार करून घेतलेला आहे. तर तुम्हाला ज्या प्रकारे तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही ते कापून घेऊ शकता. तर इकडे मी गार्निशिंगसाठी थोडेसे बदाम टाकलेलं आहे. तर तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडत असेल ते तुम्ही त्याच्यावर टाकू शकता आणि ती व्यवस्थित अशी आपले बघू शकता किती छान वड्या पडलेल्या आहेत. तर तुम्हाला ही माझी कलाकंदची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर येत्या रक्षाबंधनला तुम्ही ही नक्की ट्राय करा. ज्यांना काही जमत नसेल त्यांना ही रेसिपी जमेल. तर तुम्हाला जर माझी ही सोपी रेसिपी जर आवडली असेल तर एकदा नक्की कमेंट करा आणि तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर चला भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन. बाय बाय.